मिनी ब्लॉग. तर आज माझ्या मिनी ब्लॉगची सुरुवात झालेली होती मिरची तळण्यापासून. मी मिरची पकोडा बनवत होती. मग त्यानंतर आम्ही जेवण करायला बसलो. जेवण झालं आणि मग जेवण झाल्याच्या नंतर जी पण भांडी होती ती भांडे वगैरे घासून घेतली आणि त्यानंतर माझ्या लहान्या मामांची मुलगी आलेली होती. मग मी तिच्यासोबत निघाली. आम्ही गाडी वगैरे काढली आणि निघालो प्रेस ऑन नेल्स देण्यासाठी. म्हणजे ज्या दीदीला द्यायचे होते ते आमच्या इथेच राहते. मग मी डायरेक्टली गेलेली तिथे द्यायला आणि तिकडून आल्याच्या नंतर मी माझे दुसरे प्रेस ऑन करायला बसलेली, कारण की ही ऑर्डर मला एका मेलकडनं आलेली होती आणि त्याला 3 प्रेस ऑन नेलचे सेट हवे होते. मी इतकी हॅपी होती की सांगू नाही शकत. कारण की मला असं वाटलं होतं की मला माझ्या म्हणजे बिझनेस मी जो करते त्याच्यामध्ये सपोर्ट जास्त करून स्ट्रेंजर लोकच करतील. जे आपली लोक आहे ते नाही करणार, असं म्हणजे जे ओळखीमध्ये ते नाही लवकर सपोर्ट करणार. पण जितके मला स्ट्रेंजर लोक सपोर्ट करताय तितकेच जे माझ्या ओळखीमध्ये ते सुद्धा लोक सपोर्ट करताय. म्हणजे 50-50% आहे. सो यस मी खूपच हॅप्पी होती. त्यानंतर मी इकडे माझी ऑर्डर कंप्लीट केली 3 प्रेस ऑन नेलच्या सेटची आणि इकडे मी तेच पॅक करत होते. मग पूर्ण पॅक केलं. मग नंतर वरतून मी माझ्या नावाचं लोगो लावला इथे माझ्या प्रोडक्टवरती. हा माझा बेस्ट पार्ट असतो, जेव्हा मी लोगो लावते ना तेव्हा मला खूपच भारी वाटतं. आणि त्यानंतर ऑर्डर वगैरे पॅक केली आणि त्यानंतर इकडे मी बसली होती कांदा कापण्यासाठी. इथे तुम्ही माझ्या डोक्यावरती बघू शकताय मी कांद्याचं ते टल्फर ठेवलेलं. आणि माझी आजी म्हणते की डोळ्यामध्ये पाणी नाही येत, पण तरी पण माझ्या डोळ्यामध्ये पाणी येत होते आणि त्या कांद्याने मला इतकं रडवलं. तो रडून मी कांदा वगैरे कापून घेतला आणि कापून झाल्याच्या नंतर मी इकडे बसली होती, पनीर कट करत होती आणि पनीर कट करता इकडे खात पण होती, जसं की तुम्ही बघताच आहे. आणि पनीर वगैरे कट वगैरे करून घेतलं आणि कट करून झाल्याच्या नंतर मी ते पनीर फ्राय केलं, म्हणजे तळून घेतलं. आणि तळून घेतल्याच्या नंतर लगेच ते थंड पाण्यामध्ये टाकलेलं, कारण की त्याच्याने सॉफ्ट राहतं. आणि पनीर तळता इकडे माझं खाण्याचं पण काम चाललं होतं, जे की मी आता तुम्हाला इथे पुढे दाखवतेच आहे. की पनीर घ्यायचं आणि पनीर घेतल्याच्या नंतर त्याच्यावरती थोडंसं मीठ टाकायचं आणि ते खायचं, इतकं भारी लागतं. असं करता 5-6 पीस तर मीच खाऊन घेतले मी त्याच्यावरती मीठ टाकून. आणि मग त्यानंतर ते खाऊन वगैरे झाल्याच्या नंतर मग मी कढईमध्ये तेल टाकलं आणि तेल टाकल्याच्या नंतर जे मी कांदा वगैरे कट केलेला होता ते आणि बाकीची जेवढी पण सामग्री आहे ती सर्व याच्यामध्ये कढईमध्ये टाकली आणि ते फ्राय करून घेतलं, असं गोल्डन ब्राउनिश कलर येऊपर्यंत. गोल्डनच म्हणते. आणि मग त्यानंतर ते फ्राय करून झाल्याच्यानंतर माझ्या मामींनी मला हे पेस्ट करून दिली आणि त्यानंतर मी भाजी वगैरे बनवली. तर आजसाठी एवढंच व्हिडिओ. आता आपण नेक्स्ट मिनी ब्लॉगमध्ये म्हणजे उद्याच्या बाय.